आता काही दिवसांनी तुम्हाला हे गाणं महाराष्ट्रातील कोट्यावधी घरांमध्ये ऐकायला मिळेल। नाव काढून पोतांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे। परंतु आजही 90% मराठी माणसांना या गाण्यामागचा हा दुःखद इतिहास माहितीच नाही। तर ही गोष्ट आहे 1971-72 ची। त्यावेळेस महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता। परिस्थिती एवढी बिकट होती की त्यावेळेस लोकांकडे खाण्यासाठी अन्नधान्याची देखील कमतरता होती आणि हीच कमतरता भरून काढण्यासाठी यावर उपाय म्हणून त्यावेळेस सरकारने अमेरिकेतून लाल गहू आयात केला होता। पण हा लाल गहू अमेरिकेत मात्र तिथल्या जनावरांना खायला घातला जायचा। पण त्या काळात दुष्काळी परिस्थितीमधून होरपळून निघालेल्या देशातल्या जनतेला खाण्यासाठी तो लाल गहू देण्यात आला होता आणि याचाच भावार्थ हा या गाण्याच्या कडव्यामध्ये मांडण्यात आला। तेव्हा महाराष्ट्रात मात्र सलग 3 वर्ष दुष्काळ पडला होता। त्यावेळी आलेल्या गणेशोत्सवात लोकांकडे उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ सुद्धा नव्हते। मग अनेक जणांनी याच लाल गव्हाचे मोदक बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवला होता आणि याचंच वर्णन बाप्पा